माहेर म्हणजे फक्त घर नसतं, तो मुलीचा शेवटचा कोपरा असतो. लग्नानंतर मुलगी नवीन घरात जाते, पण तिचं मन काही दिवस माहेरातच राहतं. आज आपण बोलणार आहोत आई आणि माहेर आणि लग्नानंतर बदलणाऱ्या मुलीच्या मनाबद्दल. माहेर सोडताना मुलगी हसत निघते, आई स्ट्रॉंग दिसते, पण दोघींना माहिती असतं आजपासून सगळं बदलणार आहे. आई म्हणते सगळ्यांशी जुळवून घे, मुलगी मान हलवते, पण तिच्या मनात एकच प्रश्न, मी खरंच जुळवून घेऊ शकेन? पहिले काही दिवस ठीक जातात, नंतर हळूहळू तिला जाणवतं इथे तिची सवय नाही, तिची पद्धत नाही, तिचा आवाजसुद्धा कमी करावा लागतो. रात्री ती आईचा फोटो बघते, फोन हातात घेते, पण कॉल करत नाही, कारण आई लगेच ओळखेल आवाजावरून. आई रोज मुलीच्या खोलीत डोकावते, सवयीने हाक मारते, मग आठवतं ती आता इथे नाही. कसली पद्धत आहे ना, मुलीला मोठं करायचं आणि आपल्यापासून कोणीतरी येऊन दूर घेऊन जातो. मुलगी सासरी गेल्यानंतर घरात वेगळीच शांतता पसरते. दिवसभर मुलीची बळबळ ऐकण्यातच आणि तिचा हट्ट पुरवण्यात जे सुख होतं ते लग्नानंतर हळूहळू कमी होतं. सारखं दोघींचं पण फोनकडे लक्ष असतं. सासरी थोडं जरी कोणी मोठ्याने बोललं तर आईची लगेच आठवण येते आणि एकांतात बाथरूममध्ये जाऊन रडावं लागतं, कारण सासरी आपल्याला कोणी समजून घेणार की नाही माहिती नसतं. एके दिवशी मुलगी माहेरी गेली की असं वाटतं जणू एखादा सणच आहे की काय, आणि त्यावेळी असं वाटतं तो क्षण तिथेच थांबावा, कारण सासरला कधीच माहेरची सर येत नाही. मुलगी माहेरी काही वस्तू न्यायसाठी येत नसते, तिला हवा असतो फक्त काही क्षणांचा विसावा आणि मायेचा जिव्हाळा. माहेरहून परतताना आपला पाय निघत नाही, तिथून काही विसरले का म्हणून घरभर फिरून बघते. वस्तू नसतेच एखादी, पण मन मात्र तिथेच असते. परतताना पावले जड होतात, कारण अगं आई आणि अहो आईमधला फरक आईच्या वाहणाऱ्या अश्रूंमधून कळतो. माहेर म्हणजे परत येण्यासाठी फक्त एक जागा नसते, ती असते तुटल्यावर सावरण्यासाठी जागा. आई म्हणजे तक्रार ऐकण्यासाठी नाही, तर न सांगितलेलेही समजण्यासाठी असते. लग्नानंतर मुलगी बदलते, पण माहेर तिच्यासाठी कधीच बदलत नाही, कारण तिथे ती अजूनही आईची मुलगी असते. मुलगी माहेर सोडते, पण माहेर कधीच तिला सोडत नाही.